नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, गोलपीठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? गोलपीठा बघा पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे? नामदेव ढसाळ गोलपीठा या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, या ठिकाणी काय विचारलाय, गदिमा हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? गदिमा विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। गदिमा कोणाचं टोपण नाव आहे? तर ग दि माडगुळकरांचं या ठिकाणी टोपण नाव, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, या ठिकाणी काय विचारलाय, सारंग या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। सारंग बघा या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा, सर्वांनी योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, वाजी म्हणजे काय असतो? घोडा असतो। तुरुंग म्हणजे काय असतो? घोडा असतो। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 म्हणजे कुंजर बघा या ठिकाणी हा शब्द सारंग या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। सारंग म्हणजे हत्ती। बघा, प्रश्न क्रमांक चौथ्या ठिकाणी काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। काय विचारलंय? ज्याला आवर घालता येत नाही असे। बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? ज्याला आवर घालता येत नाही म्हणजे अनावर। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, या ठिकाणी काय विचारलाय, जी गोष्ट अगदी उघड दिसते ती सिद्ध करायला आणखी कशाची काय गरज? बघा, या ठिकाणी अर्थ आहे, या अर्थाची मन आपल्याला ओळखायची आहे। बघा, मग याची मन कोणती असेल? हाताच्या कंकणाला आरशा कशाला, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या अर्थाची या ठिकाणी मन आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, अबोल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। अबोल बघा, अबोलचा विरुद्धार्थी कोणता आला पाहिजे? बोलका, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारला, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। काय विचारले? व्यवहार ज्ञान नसलेला। व्यवहार ज्ञान नसलेला म्हणजे व्यवहार शून्य। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय विचारलाय, जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे। बघा, या ठिकाणी म्हण काय आहे? खान तशी माती। म्हण आहे, जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे। तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? बाप तसा बेटा। बघा, या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा काय विचारलाय, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। अर्धचंद्र देणे। अर्धचंद्र देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तर याचा योग्य अर्थ म्हणजे या ठिकाणी काढून टाकणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य या ठिकाणी अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा काय विचारलाय, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। अलंकारिक शब्द कोणता आहे? पाताळ यंत्री। पाताळ यंत्री या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला विचारलेला आहे। पाताळ यंत्री म्हणजे अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपल्या योग्य या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आहे। आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, बाल मानसशास्त्राचे प्रश्न असतील, इंग्रजी ग्रामर, मराठी ग्रामर, सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास बघा या ठिकाणी सर्वांच्या या ठिकाणी महत्त्वपूर्ण बघा या ठिकाणी आपल्या PDF मध्ये या ठिकाणी प्रश्न आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा ज्यांना कोणाला बघा हे महा-टी-ई-टी बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा 6000 प्रश्नांचं PDF आणि बघा मागील झालेले सर्व बघा पेपरच्या ठिकाणी PDF, जर कोणाला खरंच बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा काय विचारलाय, मित्र या शब्दाचं भाववाचक नाम आपल्याला करायचं आहे। मित्र बघा शब्द आहे, भाववाचक नाम कोणतं यायला पाहिजे? तर बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? मग ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रत्व।
मित्र या शब्दाचा भावाचे नाव कोणतं आहे? मित्रत्व. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारलाय? मी चित्रपट पाहत असतो. मी चित्रपट पाहत असतो वाक्य आहे. वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. मी चित्रपट पाहत असतो रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा काय विचारलाय? सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सोने या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कांचन. बघा हे सोने या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? ज्याची किंमत होऊ शकणार नाही, बघा त्यांना काय म्हणतात? अनमोल म्हणतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? खायला काळ भुईला भार अशा प्रकारची बघा एक म्हण आहे. या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. खायला काळ भुईला भार, बघा अर्थ काय होईल मग याचा? निरुपयोगी मनुष्य. बघा उपयोग नसलेला, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपल्या या ठिकाणी म्हणीचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा काय विचारलाय? दाती तृण धरणे अशा प्रकारचा बघा वाक्य प्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. दाती तृण धरणे म्हणजे शरण येणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा काय विचारलाय? उंबराचे फूल, बघा अलंकारिक शब्द आहे. याचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? परीक्षेमध्ये बघा शब्द विचारण्यात आला होता उंबराचे फूल. या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. उंबराचे फूल, बघा उंबराचे फूल म्हणजे अतिशय दुर्मिळ वस्तू, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? दासबोध व मनाचे श्लोक, बघा हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे ग्रंथ आहेत? दासबोध, मनाचे श्लोक हे ग्रंथ कोणाचे आहेत? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? संत रामदास महाराजांचे या ठिकाणी हे ग्रंथ आहेत. प्रश्न क्रमांक 18 पहा काय विचारलाय? मी रस्त्याने जात असेन, बघा मी रस्त्याने जात असेन. असेन म्हटलंय कोणता काळ असतो? भविष्य काळ असतो. मी रस्त्याने जात असेन, बघा मी रस्त्याने जात असेन म्हणजे अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? चा ची चे, बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चा ची चे, बघा उत्तर काय असेल? चा ची चे, बघा हे प्रत्यय, बघा याचे योग्य उत्तर काय असेल? षष्टी या विभक्तीचे प्रत्यय, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा काय विचारलाय? पंचवटी या ठिकाणी शब्द आहे. कोणत्या प्रकारचा समास होईल? पंचवटी हा शब्द, बघा याचे योग्य उत्तर काय असेल? पंचवटी, बघा हा शब्द या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. पंचवटी हा शब्द द्विगु समासाचे या ठिकाणी उदाहरण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा काय विचारलाय? पुण्याहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? पुण्याहून बघा शब्द आहे. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? पुण्याहून, ऊनहून, ऊनहून, बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? ऊनहून पंचमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक 23 बघा काय विचारलाय? पुढीलपैकी सर्वनाम नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. 4 शब्द आहेत. सर्वनाम नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कोण? स्वतः, हा, माझा. सर्वनाम नसलेला, बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? माझा, बघा हा शब्द सर्वनाम या ठिकाणी नसलेला तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? राम आंबा खातो वाक्य आहे. या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. राम आंबा खातो, बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय आला पाहिजे? लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. लघु, बघा लघुचा विरुद्धार्थी काय आला पाहिजे? लघु म्हणजे लहान. लहानच्या विरुद्ध मग काय आला पाहिजे? लहानच्या विरुद्ध मोठा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? अधोरेखित बघा क्रियाविशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. घोडा हा प्राणी जलद पळतो. अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे? जलद, बघा जलद कोणत्या प्रकारचा यायला पाहिजे? मग रीतिवाचक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. डोळा या शब्दाचं बघा वचन आपल्याला बदलायचं आहे. डोळा, डोळाचं काय आलं पाहिजे? डोळा, डोळे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 या ठिकाणी काय विचारलाय? खालीलपैकी कोणता शब्द हा तत्सम शब्द नाही? 4 शब्द आहेत. कवी, मंदिर, धर्म, दूत,
बघा या 4 शब्दापैकी कोणता शब्द या ठिकाणी तत्सम शब्द नाही? त्याचे योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक दूध बघा हा शब्द या ठिकाणी तत्सम शब्द नाही. प्रश्न क्रमांक 32 बघा काय विचारलाय, चांगुलपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? चांगुलपणा भाववाचक नाम आहे, विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे, सर्वनाम आहे. चांगुलपणा काय आला पाहिजे? भाववाचक नाम, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 काय विचारलाय, मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? मराठी भाषेचं लेखन बघाच योग्य उत्तर काय असेल? मराठी भाषेचं बघा लेखन प्रामुख्याने देवनागरी या लिपीमध्ये बघा मराठी भाषेचं लेखन हे केले जाते. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कमळचा समानार्थी नसलेला शब्द, राजू म्हणजे कमळ, अंबुज म्हणजे कमळ, सरोज म्हणजे कमळ, वयस म्हणजे कावळा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 कमळ या शब्दाच्या ठिकाणी समानार्थी शब्द नाही. विषय क्रमांक 36 काय विचारलाय, आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. बघा अशा प्रकारचं वाक्य आहे. वाक्य कोणत्या प्रकारचं असेल? बघा जेव्हा आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. वाक्यामध्ये बघा जेव्हा तेव्हा येतो म्हणजे मिश्र वाक्य असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा प्रकार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचार, मराठी भाषेमध्ये विचारले, ळ या वर्णाचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं आहे? ळ या वर्णाचं वैशिष्ट्य कोणतं आहे? बघा ळ हा वर्ण स्वतंत्र वर्ण या प्रकारचा या ठिकाणी वर्ण, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, युद्धाला भिणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. युद्धाला भिणारा त्याला काय म्हणतात? युद्धाला भिणारा रणभीरू. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 40 बघा काय विचारलाय, चढाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? चढाई करणे, माघार घेणे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 चढाईचा विरुद्धार्थी शब्द कोणता व्हायला पाहिजे? माघार. विषय क्रमांक पुढचा काय आहे, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? सहोदर, समर्पण, अर्णव, रेवती. अर्णव बघा हा शब्द या ठिकाणी समुद्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, 6वा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं संख्या विशेषण आहे? बघा 6वा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा. 6वा काय आहे? क्रमवाचक संख्या विशेषण, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. चरपट पंजरी. चरपट पंजरी म्हणजे काय असतो? वायफळ बडबड करणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? मीठ भाकरी. मीठ भाकरी या शब्दामध्ये बघा कोणता आहे? स्त्रीलिंग आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, बघा जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा कोणत्याही क्षेत्रामध्ये हळूहळू होत जाणारा बदल म्हणजेच खालीलपैकी काय? हळूहळू होत जाणारा बदल म्हणजे काय असतो? उत्क्रांती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. वर, खाली, पुढे, मागे कोणत्या जातीचे शब्द आहेत? वर, खाली, पुढे, मागे. मग याचं कोणतं असेल? क्रियाविशेषण, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय, वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? त्याच योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. बघा वाजीचा समान शब्द घोडा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा दुसरा काय विचारलाय, सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? सुप्रसिद्ध, कुप्रसिद्ध, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. या ठिकाणी काय विचारले, जे टाळता येऊ शकत नाही. जे टाळता येऊ शकत नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. जे टाळता येऊ शकत नाही म्हणजे अपरिहार्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारलाय, रामूची बहीण हुशार आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे? रामूची. बघा चा, ची, चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात?
कोणते असतात? चाचीचे. बघा चाचीचे हे प्रत्यय षष्टी विभक्तीचे प्रत्यय असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 10 पहा काय विचारलाय. प्रतिवर्ष बघा या ठिकाणी शब्द आहे, तर ते पुढीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे? प्रतिवर्ष, प्रत्येक वर्षी. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? अव्ययभाव समास, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 12 पहा. गिरीश बघा या ठिकाणी काय विचारलंय. गिरीश हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. गिरीश हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. तर गिरीश विद्यार्थी मित्रांनो शंकर केशव कानेटकर या कवीचं बघा गिरीश या ठिकाणी त्यांचं हे टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य या ठिकाणी काय विचारलंय. आईने बाळाला निजविले अशा प्रकारचं वाक्य आहे. या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. बघा सकर्मक भाव या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी बघा काय विचारलाय. विरुद्ध लिंगी या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा शब्द पहा हंस या ठिकाणी शब्द आहे, तर हंस या शब्द या ठिकाणी विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. हंस, तर हंसा या ठिकाणी विरुद्ध लिंग काय होईल? हंसी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य विरुद्ध लिंगी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा पहा काय विचारलाय. भाकरी, गाजर, अडकिता, खलबत्ता बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. भाकरी, गाजर, अडकिता, खलबत्ता बघा हे सर्व शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला पहा. आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे वाक्य आहे. या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे. बघा कळत आहे म्हणजे या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली नाही. कळत आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा काय विचारलाय. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अलंकारिक शब्द पहा कोणता आहे? त्राटिका. त्राटिका या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता राहील? बघा त्राटिका म्हणजे कजाग स्त्री, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 19 पहा काय विचारलाय. दुःखाने सोडलेला लांब श्वास बघा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. दुःखाने सोडलेला लांब श्वास त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना काय म्हणतात? त्यांना शुष्कार असे म्हणतात. बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचार. बघा साखर या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. साखर बघा साखर काय आहे? नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियाविशेषण आहे. साखर काय आहे? तर नाम आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय. सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा सूर्याचा समान शब्द कोणता नाही? दिनकर म्हणजे या ठिकाणी सूर्य असतो. भास्कर म्हणजे सूर्य. आदित्य म्हणजे सूर्य. बघा शशांक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 या ठिकाणी सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय. जोड शब्द या ठिकाणी कोणता शब्द जोड शब्द नाही? कामधंदा, भोळा भाबडा, चेष्टा मस्करी, गडद निळे 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी जोड शब्द बघा खालीलपैकी कोणता शब्द जोड शब्द नाही? गडद निळे बघा हा शब्द या ठिकाणी जोड शब्द नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? व्यक्ती आणि वल्ली बघा पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर काय असेल पहा. पु ल देशपांडे व्यक्ती आणि वल्ली बघा या पुस्तकाचे लेखक आहेत. विषय क्रमांक 29 काही या ठिकाणी विचारलाय. राजवाडा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? राजवाडा, राज्यांचा वाडा, राजवाडा. बघा या ठिकाणी तत्पुरुष समास व्हायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 तत्पुरुष समास आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा काय विचारलाय. वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात? बघा एखादं वाक्य असतो, वाक्य पूर्ण झाल्यावर कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात? बघा पूर्ण विराम या ठिकाणी विरामचिन्हे वापरतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. विस्मय या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा विस्मय, विस्मय, आश्चर्य, अचंबा म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला विस्मयचा आश्चर्य या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 3 काय विचारला. अनेक बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. अल्पकाळामध्ये नष्ट होणारे. बघा अल्पकाळामध्ये नष्ट होणारे म्हणजे काय?
शाश्वत, अल्पजीवी, क्षणभंगूर, मनमोजी, अल्प काळामध्ये नष्ट होणारे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? क्षणभंगूर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक बघा पुढचा काय विचारलाय, म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मन काय विचारली पहा, खायला काळ भुईला भार. मन आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. याचा अर्थ काय असेल? खायला काळ भुईला भार म्हणजे निरुपयोगी मनुष्य, उपयोग नसलेला, निरुपयोगी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य, 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 5 पहा काय विचारलाय, गावाचे प्रवेशद्वार. बघा एखादा आपलं गाव असतो, गावाचे प्रवेशद्वाराला खालीलपैकी काय म्हणतात? गावकूस, चावडी, वेश, पांदन. गावाचे प्रवेशद्वार त्यांना वेश या ठिकाणी असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक बघा 7 काय विचारलाय, साम्यवाद या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता? साम्यवाद. साम्यवादचा विरुद्ध अर्थी कोणता राहील? तर भांडवलशाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, बघा विषय क्रमांक या ठिकाणी 8 काय विचारलाय, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा अलंकारिक शब्द पहा काय विचारलाय, पर्वणी. बघा पर्वणी म्हणजे काय असतो? अतिशय दुर्मिळ संधी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, गाजर, अडकित्ता, खलबत्ता, किल्ली, चक्री. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे सर्व शब्द विचारलेत खालीलपैकी कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. तर याचे योग्य उत्तर काय असेल? बघा गाजर, अडकित्ता, खलबत्ता, किल्ली, चक्री बघा हे कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा अब्रू, अत्तर, पेशवा, पोशाख काही शब्द आहेत. कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले आहेत? तर फारसी. बघा या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक 13 बघा काय विचारलाय, मी चित्रपट पाहिला असेन. बघा असेन म्हटलं की काय असतो? मी चित्रपट पाहिला असेन. असेन म्हटलं भविष्यकाळाचं वाक्य आहे, पण कोणतं आहे? मी पाहिला असेन म्हणजे पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा काळ राहील. प्रयोजक क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. प्रयोजक क्रियापद काय असते? दुसऱ्याकडून क्रिया करून घेत असते. प्रयोजक क्रियापद असं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. विदूषकांना बघा विदूषकांनी मुलांना हसवले. बघा हे वाक्य प्रयोजक क्रियापदाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक बघा 15 काय विचारलाय, शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे. अधोगती बघा या ठिकाणी अशा प्रकारचा एक शब्द आहे. या शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे. अधोगती म्हणजे काय? बघा कोणती संधी असेल? विसर्ग संधी आहे या शब्दामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. गायीने गवत खाल्ले. बघा वाक्य आहे गायीने गवत खाल्ले. वाक्य आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. अधोरेखित शब्द कोणता आहे? गायीने. ने, ए, शी. बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? तर हे तृतीया या विभक्तीचे प्रत्यय असतात. गायरान या ठिकाणी शब्द आहे. समास आपल्याला ओळखायचा आहे. गायरान, गायीचे रान. गायरान म्हणजे तत्पुरुष समास या ठिकाणी बघा आपले योग्य उत्तर राहील. अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते? अर्जुन. बघा अर्जुनचे समानार्थी शब्द कोणते असतील? विपिन आणि वन आहे का? नाही. हर्ष आणि तोष आहे का? नाही. कांचन, कनक नाही. म्हणजे पार्थ आणि धनंजय विद्यार्थी मित्रांनो, अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र म्हणजे आत्मचरित्र. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भाग काय विचारलाय, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ओनामा करणे. बघा ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे. प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अलंकारिक शब्द पहा काय विचारलाय, पाताळ यंत्री. पाताळ यंत्री या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे. योग्य अर्थ आपला पाताळ यंत्री म्हणजे अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. नाल, अनारसा, ताळा. बघा काही शब्द आहेत. हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा हे सर्व शब्द तेलुगू भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक 23 काय विचारलाय, वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. मी अभ्यास करत असेन. बघा अभ्यास करत असेन.
बघा अभ्यास करत असे म्हणजे कोणता असेल? अपूर्ण भूतकाळ आहे का? नाही. पूर्ण आहे का? नाही. रीती वर्तमान बघा रीती भूतकाळाचं वाक्य आहे. म्हणजे मी अभ्यास करत असे बघा हे वाक्य रीती भूतकाळाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 24 काय विचारला? अरुणाचल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? अरुणाचल स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य उत्तर राहील. विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. शहरात खूप लोक राहतात. बघा अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. शहरात त इ आ बघा हे शब्द विद्यार्थी सप्तमी या विभक्तीची या ठिकाणी प्रत्यय आहेत. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कोणतं आहे? बघा कुसुमाग्रज आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 27 उंट या शब्दाचं लिंग आपल्याला बदलायचं आहे. उंट बघा शब्द आहे. या शब्दाचं लिंग आपल्याला बदलायचं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी सांडणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28 काय विचारलाय? अक्का, अण्णा, आप्पा काही शब्द आहेत. हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? अक्का, अण्णा, आप्पा बघा हे शब्द कानडी भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. विधायकचा विरुद्धार्थी काय असेल? विध्वंसक. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. कंठस्नान घालणे बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ राहील. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी काय विचारलाय? वसुंधरा या शब्दाचा योग्य अर्थ समान अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. वसुंधरा. तर विद्यार्थी मित्रांनो वसुंधरा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता असेल? सर्वांनी बघा कॉमेंट करून सांगायचं आहे.